संभाजी अपने मृत्यु का महोत्सव और हमारे जिंदगी का मातम मनाकर चला गया। हा छावा चित्रपट आता शेवटचा डायलॉग कानावर पडतो आणि तेव्हाच थिएटरमध्ये बसलेल्या लोकांच्या अंगावर काटा आणि डोळ्यात आपसुकच पाणी येतं आणि स्क्रीनवर संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही आनंद साजरा न करू शकलेला आणि संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पुरता हतबल झालेला औरंगजेब दिसतो। यातून छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याबद्दल आणखीनच अभिमानाने ऊर भरून येतो। छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हिंदवी स्वराज्य संपुष्टात आलं असं वाटत असतानाच तात्काळ राजाराम महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला आणि स्वराज्याची ताकद अजूनही अबाधित आहे याची औरंगजेबाला जाणीव झाली। म्हणूनच संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही औरंगजेब कधीच आनंदी होऊ शकला नाहीये। शौर्य असं गाजवा की समोर असलेल्या शत्रूची ही झोप उडाली पाहिजे। अगदी याच उक्तीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी आपलं शौर्य गाजवलं आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणी शत्रूच्याही मनात आदर निर्माण केला। छावा चित्रपटाच्या चर्चेनंतर त्यावर येणाऱ्या प्रतिक्रियानंतर मराठ्यांच्या इतिहासाची पानं उलगडताना एक अशी घटना समोर आली ज्यात नमूद केलं होतं की अगदी मरणाच्या दारात असतानाही औरंगजेबाला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची आठवण झाली आणि तेव्हाच त्याला त्याच्या आयुष्यातल्या सर्वात मोठ्या चुकीची जाणीव झाली। औरंगजेबाची ती चूक नेमकी काय होती आणि कशामुळे मरणाच्या दारात असतानाही औरंगजेबाला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण झाली, सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। हॅलो, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र। तसं पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा औरंगजेब 12 वर्षांनी मोठा होता। शिवाजी महाराजांपेक्षा त्यांना 27 वर्ष जास्त आयुष्य लाभलं होतं। तरीही आयुष्याच्या शेवटापर्यंत कधीही औरंगजेबाला स्वराज्यावर विजय मिळवता आला नाहीये। आपल्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात औरंगजेब पूर्णपणे खचलेला होता। एकेकाळी संपूर्ण हिंदुस्थानावर राज्य गाजवू पाहणारा औरंगजेब त्याच्या शेवटच्या काळात मात्र हतबल झाला होता। छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबानं स्वराज्यातील अनेक किल्ले काबीज केले होते। ते सगळे गडकिल्ले मराठ्यांनी परत मिळवले आणि औरंगजेबाला उघड्या डोळ्यांनी हतबल अवस्थेत आपला पराभव बघावा लागला। ज्येष्ठ इतिहासकार जगुनाथ सरकार यांनी एका पुस्तकात म्हणतात की औरंगजेबाच्या अखेरच्या काळात राजकीय जीवनात त्याच्या स्वप्नांच्या ठिरक्याहून सर्व साम्राज्यात गोंधळ आणि विघटन निर्माण झालं होतं। औरंगजेबाचा अखेरचा काळ अत्यंत एकटेपणाचा होता आणि त्यामुळेच मराठा साम्राज्य काबीज करणं हे औरंगजेबाचं स्वप्न कधीच पूर्ण झालं नाहीये। त्यानं हे अखेर मान्य केलं। त्याच्या आयुष्यात पूर्णपणे अंधकार पसरला होता। अगदी औरंगजेबाचे 3 मुलंही आपल्या वडिलांच्या मरणाची वाट बघत होते। त्यांच्या डोळ्यादेखत त्यांनी मिळवलेलं सगळं साम्राज्य निसटून जात होतं। धनाजी जाधवांनी खानदेश, वराळ आणि माळवा या भागात जोरदार मोहिमा आखून औरंगजेबाच्या साम्राज्याचं अक्षरशः कंबरड मोडलं होतं। अगदी आपल्या शेवटच्या काळात औरंगजेब जिथं राहत होता त्या छावणीवर देखील मराठ्यांनी ताबा मिळवला। औरंगजेब आपली हार उघड्या डोळ्यांनी बघत आयुष्याच्या अखेरच्या घटका मोजत होता। पण असं असून सुद्धा मराठ्यांनी औरंगजेबाला युद्धाच्या मैदानात येऊन मरू दिलं नाहीये। औरंगजेबाच्या छावणीत जाऊन हातात संधी असताना देखील हतबल झालेल्या औरंगजेबाची त्यांनी हत्या केली नाहीये आणि यातूनच औरंगजेबाला शेवटपर्यंत छत्रपतींच्या संस्काराची जाणीव होत राहिली। याच काळात औरंगजेबानं आपल्या मुलांसाठी मृत्यूपत्र लिहिलं ज्यात त्यानं आपल्या साम्राज्याच्या वाटणीचा सल्ला दिला होता आणि त्याच मृत्यूपत्राच्या 12व्या पानावर औरंगजेबानं लिहून ठेवलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका झाली ही माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक होती, कारण त्यानंतर त्याच छत्रपतींच्या मावळ्यांनी म्हणजेच मराठ्यांनी अखेरपर्यंत लढा दिला आणि मुघलांना पाणी पाजलं आणि आजमा फसाद बग म्हणजेच माझ्या मृत्यूनंतर सगळं उद्ध्वस्त होईल असे 3 शब्द उच्चारत त्यानं जगाचा निरोप घेतला। ज्या औरंगजेबानं छत्रपती संभाजी महाराजांना हाल करून मारलं त्या औरंगजेबाच्या मृत्यूच्या वेळी तो पूर्णपणे एकटा पडला होता। त्याच्या मृत्यूनंतर त्याच्यासाठी कोणीही रडलं नाहीये असंही काही ऐतिहासिक संदर्भ आढळतात। एकीकडे केवळ सत्तेच्या महत्वाकांक्षेपोटी जगणाऱ्या औरंगजेबाच्या मुलांनी त्याच्या मृत्यूची वाट पाहिली आणि हाती असलेलं साम्राज्य स्वार्थापायी गमावलं, तर दुसरीकडे रयतेसाठी स्वराज्य उभारणाऱ्या छत्रपतींचा वारसा मात्र त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या मावळ्यांनी जोपासला आणि त्यांच्या स्वप्नातलं स्वराज्य पुन्हा मिळवलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा पूर्ण केली, जी छत्रपतींपेक्षा 27 वर्ष
जास्त जगूनही औरंगजेबाला पूर्ण करता आले नाहीये. त्यामुळं शंभूराजेंची हाल अपेष्टा करून त्यांना मारून देखील औरंगजेब कधीच आनंदाने जगू शकला नाहीये. म्हणूनच ज्या औरंगजेबानं शिवरायांना कायम शत्रू मानलं, त्याच औरंगजेबाला शिवरायांची अगदी अखेरच्या क्षणी देखील आठवण व्हावी आणि त्यांच्या कार्याचा आदर्श वाटावा, याहून मोठी कोणतीच यशोगाथा नाहीये. त्यामुळे आपणही आज हाच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करूया. तोपर्यंत हा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.